एक नेते म्हणून तुमच्याकडे माहिती आहे. शिवसेनेच्या जागा बघितल्यानंतर तुम्ही नक्की माझं कौतुक कराल. एकंदरीत वाघर मतदारसंघातून नागोजरचं नाव समोर येत आहे, त्याच्यावरती रामदासभाई कदमांनी टीका केली, त्यांचा आहेर दिलेला आहे. विपुल कदम त्या ठिकाणी मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सविस्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे. याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल, बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही. नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत. परंतु एकच विनंती भाईंना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहेत. भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदे साहेबांशी बोलू शकतात. त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे, अजून तिकिटाची चर्चा पण नाही. गुहागर कोणाला सोडायचंय कोणाला घ्यायचंय ह्याच्यावर देखील चर्चा नाही. विपुल कदमांनी बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही. पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही. हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे. खासदार श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबांची देखील चर्चा झालेली आहे. फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल, परंतु भाईंनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदे साहेबांबरोबर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.